नमस्कार शेतकरी मित्रांनो. आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, अनेक शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आहेत किंवा शेतकरी प्रश्न विचारतात की डाळिंबाला पाणी देऊन 60 ते 70 दिवस झाले तरी झाडावर कळी दिसत नाही किंवा कळी आहे तर ही फारच कमी आहे. काही ठिकाणी तर झाडावर फक्त पानांची वाढ किंवा फक्त शेंड्याचीच वाढ आहे. फुलधारणा ही झाडांना होतच नाही आणि काही ठिकाणी फुलधारणा होत आहे तर 80% जो आहे हा नरकळीचा जो आहे हा फ्लस निघत आहे. तर ह्या फ्लसला मादी कळीमध्ये कन्वर्ट कसं करता येईल किंवा याच्या मागचे निघण्याचे जे काही कारणं आहेत ते आपण कारण एकदा सर्वप्रथम एक जाणून घेऊया. त्याच्याशिवाय आपल्याला जे पुढची ट्रीटमेंट करावी किंवा कशी केली पाहिजे हे आपल्या लक्षात येईल. आपण जर कारणच नाही बघितली तर आपल्याला ट्रीटमेंट करणं डायरेक्टच ट्रीटमेंट करायला लागलं तर काही उपयोग होणार नाही. म्हणून आपल्याला सुरुवातीला याच्या मागचे कारण एकदा बघून घेऊ आणि मग त्यानुसार जे आहे ट्रीटमेंट करायला सुरुवात करायची आहे. कारण आता 60-70 दिवस झालेले आहेत तरी कळी नाही किंवा नुसता शूटच आहे किंवा नुसती नरच कळी आहे. त्याच्या मागचं नेमकं रिझन काय हे एकदा सापडू आणि मग त्याच्यावरचा उपाय आपल्याला काय करावं लागेल ते बघू आणि त्यानंतर पुढे जे आहे आपल्याला आपले बाग जे आहे हे आपल्याला क्लिअर करता येईल. नाहीतर आपल्याला जे हे आहे नुसतेच आपण जर फवारणी घेत राहिलं तर काय उपयोग होणार नाही. व्हिडिओमधली माहिती सविस्तर समजून घेण्यासाठी तुम्हाला फक्त एक करायचं आहे का व्हिडिओला स्किप न करता बघायचं आहे. व्हिडिओला स्किप न करता जर पाहिलं तरच तुम्हाला ती सगळी माहिती व्यवस्थित समजेल. किंवा तुम्ही जर स्किप करत गेले तर मधले पॉईंट हुकले तर मग तुमची एखादं फवारणी हुकू शकते किंवा ड्रिपचं ॲप्लिकेशन हुकू शकतं. त्यामुळं व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा. आपण जे काही माहिती देण्याचा प्रयत्न आज करणार आहोत ही आपल्या वैयक्तिक अनुभवावर देणार आहोत, ना की कोणाचं आपण पाहून सांगत आहेत किंवा ऐकून सांगणार आहोत अशातला काही भाग नाही. वैयक्तिक स्वतःचा जो काही अनुभव आलेला आहे त्या अनुभवावरून आपण सांगत आहे. तर मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. जर सगळी ट्रीटमेंट व्यवस्थित चालू आहे तरी पण झाडावर जे आहे हा शूटच पळत आहे किंवा नरकळीच निघत आहे, मादी कळी ही निघत नाही, तर याच्या मागचं नेमकं रिझन काय आहे? तर सर्वप्रथम शेतकऱ्यांनी निमेटोड चेक करावा. टोटल खतं दिली आहेत शेड्यूलनुसार, फवारण्याही दिलेल्या आहेत शेड्यूलनुसार, जे कोणी आपल्या चॅनलच्या मार्फत दिले असतील किंवा काहींकडे कन्सल्टंट असतील त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते शेड्यूल फॉलो केला असेल किंवा कोणाची मित्र कंपनी असेल त्यांच्या मार्गदर्शनाखाली जो शेड्यूल फॉलो केला असेल तरीही झाडावर काही परिणाम होत नाही तर समजून घ्या 100% निमेटोड आहे. निमेटोड पहिला चेक करा. सुरुवातीला निमेटोड कंट्रोल करा आणि नंतरच जे काय आपण पुढं चर्चा करणार आहोत तर शेड्यूल फॉलो करा किंवा तुम्ही इतर कोणाचा जरी फॉलो करत असाल तर त्यांचा फॉलो करू शकता. मी म्हणत नाही का फक्त माझाच करा. तुमच्याकडे कोणी कन्सल्टंट असाल तुम्ही त्याचाही करू शकता किंवा एखाद्या मित्राच्या मार्फत तुम्ही करत असाल तुम्ही त्यांच्या मार्फत करू शकता. पण सुरुवातीला जो आहे हा निमेटोड चेक करा, कंट्रोल करा. निमेटोड जर असेल तर तुम्ही जे काही जमिनीमधून न्यूट्रिएंट देणार आहात हे न्यूट्रिएंट कुठल्याही अपटेक झाडाला होत नाही आणि झाडाला खालून जर काही भेटलं नाही तर झाड वर जे आहे हे शूट चालवायला चालू करतं. कारण त्याला खालून जे न्यूट्रिएंट आवश्यक आहेत ते भेटत नसल्यामुळे किंवा खूप कमी प्रमाणात भेटत असल्यामुळे तो शूट चालवतं आणि शूट चालवून झाडामध्ये जास्तीत जास्त जे आहे हे स्टोरेज करण्याचं काम किंवा अन्ननिर्मिती करण्याचं काम जे आहे हे झाड करण्यासाठी सुरुवात करतं. पण त्याला खालून जर सपोर्ट भेटायला लागला तर झाड शूट थांबवतं आणि शूट थांबवल्याच्या नंतर जे काही त्याला प्रोडक्शन करायचं आहे, फ्लावरिंग करायचे आहे ते फ्लावरिंग करण्यासाठी जे आहे हे सुरुवात करतं. दुसरं कारण पाण्याचा इनबॅलन्स. कधी पाणी कमी देणे, कधी पाणी अचानक जास्त दिले, म्हणजे मनाला वाटतं तसं पाणी सोडणे. आज तासभर सोडलं किंवा 2 तास सोडलं, उद्या लगेच 3 तास द्यायचं, पुन्हा 2 तास द्यायचं. तर ह्या कारणामुळेही तुमचा शूटच हा जास्त चालू शकतो. जरी तुमच्या प्लॉटमध्ये निमेटोड नसेल तर तुमचं वॉटर मॅनेजमेंट हा एक जो आहे कन्सेप्ट हा तुमचा जर चुकत असेल तर तिथंही तुमच्या प्लॉटमध्ये जे आहे हे जास्तीत जास्त शूट चालू शकतं किंवा नरकळीचं प्रमाण हे जास्त होऊ शकतं. वॉटर मॅनेजमेंट योग्य नसल्यामुळं इनबॅलन्स वॉटर देणे, कधी जास्त देणे, कधी कमी देणे किंवा कधी जास्त ताण देणे, लगे अचानक जास्त पाणी सोडणे,
हा चुकीचा कन्सेप्ट आहे. कंटिन्युअस पाणी देत राहिलं पाहिजे, वापसा कंडिशनवर पाणी दिलं पाहिजे, तुमच्या जमिनीचा प्रकार बघून पाणी दिलं पाहिजे, पाण्याचा कन्सेप्ट समजून घेतला पाहिजे. जोपर्यंत चांगली वापसा होत नाही तोपर्यंत पाणी द्यायचं नाही. वापसा आल्याच्या नंतर झाड कसं पाणी मागतंय, झाडाच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्हाला जे आहे हे पाणी द्यायचं आहे. मित्रांनो, बऱ्याच जणांचा मनात प्रश्न असतो किंवा बऱ्याच जणांची विचारधारणा आहे शेतकऱ्यांची का नायट्रोजनने शूट चालतो. तर मित्रांनो, नायट्रोजनने शूट हा फक्त 10 ते 20% चालतो, पण 90% शूट हा चुकीच्या वॉटर मॅनेजमेंटमुळे चालतो. कारण झाडाला जर अति पाणी भेटायला लागलं तर झाड जे आहे हे ग्रोथ करण्यासाठी सुरुवात करतं, जास्तीत जास्त ग्रोथ करायला सुरुवात करतं. कारण त्याला वाटतं का आता मला प्रोडक्शन करण्याची काही गरज नाही आहे, मी माझे विकास जे आहे हा विकास करण्याकडेच मी फोकस करतो, माझी वाढ करून घेतो. अशा झाडाच्या जे आहेत हे हार्मोन्स जे आहेत हे चेंज होतात आणि ते फ्लावरिंग करण्याऐवजी जे आहे झाडाची ग्रोथ करण्याचेच काम चालू करतात. त्यामुळे वॉटर मॅनेजमेंट करत असताना झाडाच्या रिक्वायरमेंटनुसार पाणी हे गेलं पाहिजे. जास्त पाणी गेलं प्रमाणापेक्षा तर शूट हा 100% चालणार. नायट्रोजननी फक्त 10 ते 15% शूट निघतो, पण अति पाण्याने हा शूट 90% चालतो. आता काही शेतकऱ्यांचा असं आहे का निमॅटोड पण आहे नाही, वॉटर मॅनेजमेंट पण अव्यवस्थित जे आहे हे चालू आहे, तरीही त्यांच्या प्लॉटमध्ये जे आहे हे नरकळीचं प्रमाण, शूट नाही पण नरकळीचं प्रमाण हे त्यांच्याकडं जास्त आहे. तर हे कशामुळे आहे, तर तुम्ही जे काही फर्टिगेशन करत आहात जमिनीमध्ये ही फक्त तुम्ही फॉस्फरस आणि पोटॅश हीच ग्रेड जी आहे ती वापरत आहात, नायट्रोजन हा तुम्ही हा देत नाही. त्यामुळे तुमच्या प्लॉटमध्ये जी आहे ही नरकळीची जास्त निघत आहे, मादी कळी निघत नाही. तर याच्या मागचं एक थोडंसं रिझन बी आपण समजून घेऊया. मादी कळी निघण्यासाठी नायट्रोजन हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. आता मला काही शेतकरी किंवा काही कन्सल्टंट मला येड्यात काढतील किंवा मला वेडा म्हणतील, पण मादी कळीचा आणि नायट्रोजनचा हा खूप जवळचा संबंध आहे. प्लॉटमध्ये जर मादी कळीचं प्रमाण जर वाढवायचं असेल तर तुम्हाला नायट्रोजन हा द्यावाच लागणार आहे, तरच तुमच्या प्लॉटमध्ये जे आहे ही मादी कळी निघणार आहे. आणि तुम्ही जर फक्त फॉस्फरस पोटॅश जर करत बसले तर तुमच्या प्लॉटमध्ये मादी कळीचं प्रमाण हे खूप कमी असणार आहे, नर कळीचं प्रमाण हे जास्त असणार आहे आणि सेटिंगचं प्रमाण आहे तुमच्या प्लॉटमध्ये हे नक्कीच कमी असणार आहे. फॉस्फरसचं काम आहे फ्लावरिंग करणे, कुठली निघेल याची गॅरंटी नाही, ते फक्त फ्लावरिंग तुमच्या प्लॉटमध्ये करून देणार आहे. पण मादी कळी घ्यायची असेल तर फॉस्फरसला जोड नायट्रोजनचा आवश्यक आहे. त्या पद्धतीच्या ग्रेड मार्केटमध्ये आहे. 1261 देऊ शकता, 1340 13 देऊ शकता, 1140 11 देऊ शकता, किंवा इतरही अजून बऱ्याचशा ग्रेड आहेत ज्या नायट्रोजन युक्त आहेत. आणि ह्या ग्रेडबरोबर जो येणारा जो नायट्रोजन आहे हा नायट्रोजन फक्त पिकामध्ये अन्ननिर्मिती करण्यासाठी आहे आणि जे काही न्यूट्रिएंट्स त्याच्यामध्ये दिलेलं आहे त्याचं वहन जलद गतीने करून देण्यासाठी आहे, शेंडा चालवण्यासाठी नाही. आपण अगोदर बोललो नायट्रोजननी शेंडा चालत नाही, आपण इथं प्लेन नायट्रोजन देत नाही. आपल्याला कमी प्रमाणात नायट्रोजन द्यायचं आहे जेणेकरून झाडामध्ये मादी कळीचं प्रमाण निघेल. कारण जोपर्यंत नायट्रोजन तुमच्या प्लॉटमध्ये झाडामध्ये जाणार नाही कमी प्रमाणामध्ये, तोपर्यंत तुमच्या प्लॉटमध्ये ही मादी कळी निघूच शकणार नाही, किंवा निघली तर खूपच कमी प्रमाणात निघणार आहे. त्यामुळे नायट्रोजन युक्त खताची ग्रेड वापरा, कॅल्शियम नायट्रेट द्या. जमिनीमधून टेम्परेचर चांगलं आहे, वातावरण चांगलं आहे, कॅल्शियम नायट्रेट द्या. नाही वातावरण खराब होत असेल किंवा तेल येण्याची भीती असेल तर ज्या काही नायट्रोजनयुक्त ज्या NPKच्या ग्रेड आहेत त्या ग्रेडचा वापर करा. शेंडा कुठल्या नायट्रोजनने चालेल तुमचा, जिथे तुम्ही 100% नायट्रोजन वापरणार आहात, उदाहरणार्थ युरिया 46% युरिया, तुम्ही हे जर वापरलं तर तुमच्या प्लॉटमध्ये जे आहे हा शूटचं चालण्याचं प्रमाण हे अधिक असणार आहे. पण ज्यावेळेस NPK सोबतचा जो नायट्रोजन जाणार आहे तुमचा वॉटर सोल्युबल खतासोबतचा, तिथे तुमचा शेंडा चालणार नाही, तिथे तुमचा शेंडा थांबून राहणार आहे आणि तुमच्या प्लॉटमध्ये जी आहे ही मादी कळी ही निघणार आहे. आता इथपर्यंत जी काही माहिती आहे तुमच्या ही लक्षात आली असेल. ज्यांच्याकडे निमॅटोड आहे त्याने निमॅटोड कंट्रोल करा, नंतर कळीचा स्प्रे चालू करा.
होऊन द्या 90 दिवस असून द्या 100 दिवस असून द्या, काही फरक नाही पडत, झाड कळी देतच. फक्त त्याच्यावर स्टोरेजवर काम होणं गरजेचं आहे. ज्यांच्या प्लॉटमध्ये निमेटोड आहे त्या शेतकऱ्यांनी पॅशिलोमायसिल आणि ट्रायकोडर्मा व्हेरिडी याचं 10 दिवसाच्या अंतरावर 2 ॲप्लिकेशन करा. 24 तास भिजवा गुळाच्या पाण्यामध्ये, 200 लिटर पाण्यासाठी त्याला भिजवा. आणि भिजवताना ट्रायकोडर्मा व्हेरिडी वेगळा भिजवायचा आहे 200 लिटर पाण्यामध्ये, 2 किलो गूळ टाकून 1 एकरसाठी. आणि पॅशिलोमायसिन हा 2 किलो गूळ 200 लिटर पाण्यात टाकून तो वेगळा भिजवायचा आहे. ज्यावेळेस तुम्हाला द्यायचं आहे त्या टायमाला तुम्ही एकत्र करून देऊ शकता, पण भिजवताना हे वेगवेगळे जे आहे ते भिजायला घालायचे आहेत. आणि ज्यावेळेस तुमची व्हाईटरूट झोन चांगला ॲक्टिव्ह होईल, निमेटोडचं प्रमाण कमी होईल, त्या टायमाला तुम्ही जे आहे खतं वगैरे जे आहे हे चालू करून द्या. त्यानंतर तसंच तुम्हाला जे कोणी आता मादी कळी ज्यांना आवश्यक आहे, ज्यांच्याकडे नरकळी आहे त्यांना तर आपण सांगितलेलं आहे की नायट्रोजनयुक्त खताची ग्रेड वापरा. त्यानंतर तुम्हाला बड बिल्डर वापरायचा आहे, सेनिफॉस वापरायचा आहे. वरून बड बिल्डर आणि सेनिफॉस तुम्ही जो आहे हा 2.5 ने घ्यायचा आहे. बड बिल्डर 2.5 ग्रॅमने घ्यायचा आहे 1 लिटर पाण्यासाठी. सेनिफॉस 2.5 ml घ्यायचा आहे 1 लिटर पाण्यासाठी. याच्यामधून तुम्हाला नायट्रोजन जाणार आहे, फॉस्फरस जाणार आहे, कॅल्शियम जाणार आहे, मॅग्नेशियम जाणार आहे, बोरॉन जाणार आहे आणि झिंक जाणार आहे. एवढे सगळे न्यूट्रिएंट तुमचे ह्या एकाच फवारणीतून झाडामध्ये 1 टाईम जाणार आहेत. त्यामुळे झाडाला जे आहे ही मादी कळी निघण्यासाठी जे आहे हे झाड सुरुवात करेल. सॉरी मित्रांनो, थोडंसं मोबाईलची सेटिंग करण्यासाठी हात लावला आणि मोबाईल डायरेक्ट खालीच पडला. तर यानंतर सेनिफॉस आणि बड बिल्डर आपला एकत्र गेला. ह्यानंतर तुम्हाला 4 दिवसांनी किंवा 5 दिवसांनी जे आहे हा चिलेटेड मायक्रोन्यूटनचा जो आहे तुम्हाला हा स्प्रे घ्यायचा आहे 1 ग्रॅमनी. मग चिलेटेड मायक्रोन्यूटन तुम्ही 1 ग्रॅमचे स्प्रे घेत असताना इथं तुम्ही कौसामॅक्सही घेऊ शकता. तुमच्याकडे कौसामॅक्स अवेलेबल नसेल तर तुम्ही चिलेटेड जे आहे मायक्रोन्यूटन हे घ्यायचं आहे तुम्हाला 1 ग्रॅमनी. त्यानंतर तुम्हाला 5 दिवसांनी पुन्हा एक कळीसाठी जो आहे तुम्हाला हा स्प्रे काढायचा आहे. तिथे तुम्हाला एखादं स्टिम्युलंट तुम्ही वापरू शकता, किंवा इथे तुम्हाला कळी काढणे आणि कळीचा स्ट्रोक मोठा करण्यासाठी एक एक फवारणी मी सुचवेल, होमो ब्रॉसिनोलाइड. कुठल्याही कंपनीचं घ्या, हरकत नाही. गोदरेज डबल नावाने तो फेमस आहे ब्रँड. पण तुम्हाला इतर कुठलंही भेटत असेल दुसऱ्या ब्रँडने तर तुम्ही तेही घेऊ शकता. होमो ब्रॉसिनोलाइड 1 ml प्रति लिटर पाण्यासाठी. आणि 6B तुम्हाला घ्यायचा आहे 2 ग्रॅम 200 लिटर पाण्यासाठी. त्यामध्ये तुम्हाला बोरॉन टाकायचा आहे 1.25 ग्रॅम 1 लिटर पाण्यासाठी. तर अशा पद्धतीने जे आहे तुम्हाला हा पुढचा स्प्रे काढायचा आहे. ह्या स्प्रेमुळे काय होणार आहे मित्रांनो, तुमच्या झाडाची अतिरिक्त जी वाढ आहे ही थांबणार आहे. जी काही कळी निघणार आहे ही कळीचा स्ट्रोक मोठा निघणार आहे, त्याची पोलन ट्यूब जी आहे ही लांब निघणार आहे. त्याचसोबत बोरॉन गेल्यामुळे परागकणची निर्मिती ही जास्त होणार आहे. आणि ऑक्सिजन हार्मोन्स असल्यामुळे झाडाला गर्भधारणा करण्यामध्ये जे आहे ही मदत करणार आहे. जे फ्लावरिंग जे आहे आपण त्याला स्प्राउटिंग म्हणतो ते करून देण्यासाठी झाड हे तुम्हाला बऱ्यापैकी ही फवारणी जी आहे ही मदत करणार आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला ह्या 3 फवारण्या घ्यायच्या आहेत. यानंतर तुम्ही इतर तुमचे ज्या काही कळीसाठी ज्या आहेत त्या फवारण्या तुम्ही घेऊ शकता, पण मुख्य ह्या 3 फवारण्या तुम्हाला स्टेप बाय स्टेप घ्यायचं आहे. यानंतर तुम्ही राजनंदिनी घेऊ शकता, फंटॅक प्लस घेऊ शकता. पुन्हा अजून तुमच्याकडं इतर कोणता फेमिग्रो असेल तर तुम्ही फेमिग्रो घेऊ शकता, किंवा इतर अजून काही प्रोडक्ट असतील कळीसाठी तुम्ही जे काही वापरत असाल तुम्ही त्यांचा वापर करू शकता. आणि ड्रिपमधून तुम्हाला द्यायचं आहे, ड्रिपमधूनही तुम्हाला कॅल्शियम नायट्रेट द्यायचा आहे. तुम्ही हायड्रोस्पीड देऊ शकता किंवा इतर तुमचं जे काय आहे, पण हायड्रोस्पीडमध्ये जे आहे ऑक्साईड फॉर्मचं कॅल्शियम नायट्रेट आहे, याचा रिझल्ट खूप छान येतो. तुम्ही ते देऊ शकता किंवा तुमच्याकडे जे अवेलेबल होईल तुम्ही ते देऊ शकता. प्लस खाली पुन्हा तुम्हाला मायक्रोन्यूटन द्यायचं आहे. ज्यांच्याकडे आयवेन आहे त्यांनी आयवेना द्या. ज्यांच्याकडे आयवेन असेल त्यांनी अमोनियम सल्फेट एकरी 2-2.5 किलो त्यामध्ये दिलं तरी 3 किलोपर्यंत दिलं तरी चालतं आहे. ज्यांच्याकडे आयवेना नाही त्यांनी चिलेटेड मायक्रोन्यूटनचा जो आहे हा वापर करायचा आहे. आणि पुन्हा ड्रिपमधून तुम्हाला 13-40-13 किंवा 12-61-0 किंवा 11-40-11 ही याराची ग्रेड आहे, किंवा मग 9-45-9
645 की 545 अशी काहीतरी ती एक ग्रेड आहे. तुम्ही तिचाही वापर करू शकता फ्लावरिंगसाठी, ज्याच्यामध्ये नायट्रोजन कमी आहे, फॉस्फरस जादा आहे आणि पोटॅश कमी आहे. अशी ग्रेड तुम्हाला जी आहे ही फ्लावरिंगसाठी वापरायची आहे, ज्यामुळे तुमचं कळीचा स्ट्रोकही निघेल, कळीही निघेल आणि सेटिंग होईल. तर अशा पद्धतीने जी काही माहिती होती आपण आज देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही माहितीचा नक्कीच बऱ्याच शेतकऱ्यांना फायदा होईल. नायट्रोजनचा रोल काय आहे मादी कळीसाठी तोही बऱ्याच शेतकऱ्याच्या या गोष्टीतून लक्षात जो आहे हा आलेला असेल. तर नायट्रोजन द्या, नायट्रोजनने शूट चालत नाही, जास्त पाण्याने शूट चालतो किंवा तुमच्या प्लॉटमध्ये निमेटोड असेल तर शूट चालतो, निमेटोड जर नसेल तर शूट चालत नाही. पाणी मेंटेन असेल तर नायट्रोजनसोबत नायट्रोजन जरी गेला तरी शूट चालत नाही. जेव्हा तुम्ही प्लेन नायट्रोजन 46% देणार आहात, एकरी 5-6 किलो, त्या टायमाला तुमचा जो आहे हा शूट 100% मात्र चालणार आहे. आपल्याला एवढ्या प्रमाणात जो आहे हा नायट्रोजन द्यायचा नाही. NPKच्या सोबत जे काही आपल्याला रेशो दिलेला आहे त्या रेशोनुसारच आपल्याला जे आहे हे द्यायचं आहे. तर जी काही माहिती होती आपण त्या आजच्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यानंतर तुमचे काही प्रश्न असतील तुम्ही ते प्रश्न कमेंटमध्ये विचारू शकता आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा, सोबतच हाईप करा, एक सुंदर कमेंट करा आणि यानंतर कुठल्या विषयावर व्हिडिओ असला पाहिजे त्याच्यावरही तुम्ही कमेंट करा. जास्तीत जास्त जर कमेंट आल्या तर आपण त्या अनेक कमेंट घेऊन एकाच व्हिडिओमध्ये जे आहे आपण त्या टाकतो आणि त्यावर एक जे आहे आपण व्हिडिओ बनवत असतो, जेणेकरून एकाच व्हिडिओमधून बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं जे आहेत शेतकऱ्यांना भेटून जातात. तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. इथेच धन्यवाद.